याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा. जगतातून मी तुला निवडिले, जगतातून मी तुला निवडिले. जलध्वज घे प्रीतीचा, तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा. वरदहस्त लाभला प्रभूचा, झाला तू रे प्रतिख्रिस्त. वरदहस्त लाभला प्रभूचा, झाला तू रे प्रतिख्रिस्त. ख्रिस्ताची शुभवार्ता घोष, जगताला दाखव प्रीत. तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा. धर्मगुरु पद सेवेसाठी, मानासाठी ते नाही. धर्मगुरु पद सेवेसाठी, मानासाठी ते नाही. सेवेसाठी जावे तू, पद सेवेसाठी वाही. तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा, तू याजक युगायुगाचा. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू भोजनाच्या सायंकाळच्या मिस्सा बलिदानासाठी आपणा सर्वांचं स्वागत आहे. प्रास्ताविक विधी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगणे आमचे कर्तव्य आहे. तो आमचा उद्धार करतो, त्याच्याद्वारे आम्हाला तारण, जीवन व पुनरुत्थान प्राप्त होते. ह्या मिस्सात मी विशेष करून फादर मनवेल डिकुना ह्यांची आठवण करतो. गेल्या आठवड्यात स्वर्गवासी फादर पॉल अमीन ह्यांच्या अंत्यविधी मिस्सात सहभागी होऊन फादर अमीनविषयी 2 शब्द सांगणारे वसई धर्मप्रांतातील नानभाट पॅरिशमधील फादर मनवेल डिकुना ह्यांचे 2 दिवसाअगोदर कोरोनाने निधन झाले. ते देखील वाराणसी धर्मप्रांतात कार्यरत होते. ते उत्तम गायक, संगीतकार व सतार वादक होते. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र उत्सवाच्या या रहस्याच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापी केले आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवता, सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही, करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही, करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया द्वारी, करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया द्वारी, करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही, करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. परमईशाला स्वर्गाचा गौरव, सज्जनांना देव शांती देवो, आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा, भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत, प्रभो देव पित्या प्रभो परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली, नमऊनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत चोर जगी, प्रभो जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुधा गुणवंता, जनगणंदना परेश को करा, प्रभु दुःख हरा परमेशा, दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा, पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथाची, बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी, परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्त, परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमच्या स्वर्गीय बापा, तुझ्या एकुलत्या पुत्राने आपल्या अपार प्रेमाची प्रतीक म्हणून आपल्या ख्रिस्त सभेसाठी पवित्र भोजनाची प्रस्थापना केली. त्या भोजनात सहभागी होण्यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. आपल्या मृत्यूची वेळ जवळ आली असता त्याने हे पवित्र भोजन आम्हास दिले आणि नवे व शाश्वत बलिदान म्हणून हे भोजन साजरे करण्याची आम्हाला आज्ञा केली. या बलिदानाद्वारे आम्हाला परिपूर्ण प्रीती व जीवन मिळू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने मिसर देशात
मोशे व अहरोन यास सांगितले की हा महिना तुम्हास आरंभीचा पहिला व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीत सांग की ह्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका एका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावयाचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसास पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो 1 वर्षाचा नर असावा. हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हास वाटेल तो घ्यावा. या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्रायल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्यांच्या दोन्ही दरवाजांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरीबरोबर आणि कडू भाजीबरोबर खावे. ते तुम्ही या रीतीने खावे. तुमच्या कमरात कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्रातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुम्हा प्रित्यर्थ खून होईल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हास ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुम्हावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हास स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वर प्रित्यर्थ मेळा भरून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्त रक्ताच्या सहभागितीचा प्याला आहे. आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्त रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे. परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकारांचा मी कसा उतराई होऊ. मी तारणाचा प्याला हाती घेऊन परमेश्वराच्या नामाचा धावा करीन. प्रतिसाद. आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्त रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे. परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे. हे परमेश्वरा, मी तुझा दास, मी खरोखर तुझा दास आहे. तू माझे बंधने सोडली आहेत. प्रतिसाद. आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्त रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे. मी तुला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पीन. मी परमेश्वराचा नामाचा धावा करीन. परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन. प्रतिसाद. आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्त रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे. दुसरे वाचन. संत पौलाने करंथीकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडिली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.
मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. प्रभू म्हणतो, मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकावर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. वल्हांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्कारियोत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावी असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र त्याला म्हणाला, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुवू देणार नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुवू नका तर हात व डोकेही धुवा. येशूने त्याला म्हटले, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध आहे आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेजण नाही. कारण आपणांस धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. ह्यास्तव तो म्हणाला, तुम्ही सगळेजण शुद्ध नाही. मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांस म्हटले, मी तुम्हास काय केले आहे हे तुम्हास समजले काय? तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजची दोन्ही वाचने व शुभवर्तमान 3 वेगवेगळ्या घटनेचे वर्णन करते ज्या आजच्या दिवशी घडल्या आहेत. पहिले वाचन आपल्याला वल्हांडण सणाच्या सणाविषयी माहिती देते. इस्रायली लोकांची इजिप्तच्या गुलामगिरीतून मुक्ततेविषयी हे वाचन आहे. दुसरे वाचन हे आपल्याला येशूच्या शिष्यांसह शेवटच्या भोजनाप्रसंगीचे वर्णन करते. ही घटना मत्ते, मार्क व लूक ह्या तिन्ही शुभवर्तमानात आपल्याला आढळते. परंतु आजचे शुभवर्तमान हे येशूने शिष्यांचे पाय धुतले याविषयी आहे, जे आपल्याला फक्त संत योहानाच्या शुभवर्तमानातच आढळते.
या तिन्ही घटनेवर आपण चिंतन करीत असताना परमेश्वराचे मानवावरील प्रेम आपल्याला पाहावयास मिळते. अनेक वर्ष इजिप्तच्या गुलामगिरीतून असलेल्या लोकांना परमेश्वर मोशे व अहरोन यांच्या मार्फत इजिप्तमधून सुखरूप काढून वतनभूमीकडे घेऊन जातो. याद्वारे परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लोकांवरील प्रेम प्रकट करतो. नवीन करारातील 2 अतिमहत्त्वाच्या गोष्टीही आजच्या दिवशी घडल्या, ज्या ख्रिस्ती जीवनाच्या व ख्रिस्ती उपासनेच्या केंद्रस्थानी आहेत. संत मत्तेय, मार्क व लूक आम्हाला येशूने शिष्यांसह वल्हांडण सणाचे जेवण घेतले या प्रसंगाविषयी सांगतात. ह्या भोजन प्रसंगी येशूने परंपरेनुसार फक्त भाकर व द्राक्षरस यावर आशीर्वाद दिला नाही, तर त्याही पुढे जाऊन या आशीर्वादावेळी जे वाक्य उच्चारले ते अतिमहत्त्वाचे आहे. तो भाकरीस स्वतःचे शरीर व द्राक्षरसास स्वतःचे रक्त म्हणून संबोधतो. इतकेच नव्हे तर त्याने हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जात आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, हे तुमच्यासाठी दिले जात आहे. लूक 22:19-20 ह्या शब्दांत त्यांनी त्याचे जीवन आपल्यासाठी अर्पण होत असल्याचे दर्शवून दिले. परमेश्वराचा पुत्र तुमच्या व माझ्या पापांसाठी बळी दिला जात होता. परमेश्वराचे मानवावरील प्रेम येथेही प्रकट होत होते. योहान 3:16 म्हणते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराच्या या वचनाची पूर्तता येशूच्या वरील कृतीत होत होती. येशूने जेव्हा भाकर व द्राक्षरसाचे समर्पण केले तेव्हा ही कृती भविष्यदर्शक आहे याची थोडी सुद्धा जाणीव त्याच्या शिष्यांना होत नव्हती. पुढील काही तासात जे घडणार होते त्यासाठी ते अजिबात तयार नव्हते. याच वेळी येशूने त्यांच्यातील एक जण विश्वासघातकी आहे असेही सांगितले होते. परंतु शिष्यांना मात्र विश्वासघाताच्या परिणामापेक्षा त्याला कोण धरून देणार हे शोधण्यामध्ये अधिक रस होता, आणि म्हणूनच ते त्याच्या शब्दांना समजू शकले नाही, ते त्याच्या भावनांना समजू शकले नाही. येशूचे हे शब्द जेव्हा त्यांना कळले तेव्हा जुदासने येशूला पकडून दिले होते. पेत्र जो त्याच्याबरोबर मरणासही तयार होता त्याने त्याला 3दा नाकारले होते, तर बाकीचे शिष्य भीतीने पळून गेले होते. येशू या घडणाऱ्या गोष्टी जाणून होता आणि तरीही तो त्यांचा द्वेष करीत नाही, तर त्यांच्यावर प्रीतीच करतो. संत योहान आपल्याला येशू शिष्यांचे पाय धुतो या घटनेविषयी सांगतो. पाय धुणे ही अत्यंत जिव्हाळ्याची कृती आहे, प्रीती व नम्रतेने भरलेली कृती आहे. फक्त पाय धुणाऱ्यासाठी नाही, तर पाय धुवून घेणाऱ्यांसाठी सुद्धा. येशूला माहीत होते की जुदास त्याला धरून देईल. त्याचे सर्व मित्र पुढील काही तासात त्याला सोडून पळून जातील व पेत्रही त्याला कोंबडा आरवण्यापूर्वी 3दा नाकारेल. हे सर्व काही येशूला ठाऊक होते. तरीही येशूने त्याचे मलिन घामाने भरलेले पाय स्वतःच्या हाताने मोठ्या प्रेमाने धुतले व तो कोमलतेने ते पुसले. प्रीतीची व नम्रतेची महान कृती आहे ही. येशूचे शिष्यांचे पाय धुणे ही कृती तितकीच नम्रतेची व प्रेमाची आहे जितके प्रेम व नम्रता त्याने गायीच्या गोठ्यात जन्म घेऊन प्रकट केली होती. येशूचे शिष्यांचे पाय धुणे ही कृती तितकीच नम्रतेची व प्रेमाची आहे जितके प्रेम व नम्रता त्याने गायीच्या गोठ्यात जन्म घेऊन
प्रकट केली होती. येशूची पाय धुण्याची कृती कितीतरी शब्दांपेक्षा जास्त बोलून जाते. आपल्या सर्व अपराधाकडे, अपयशाकडे, अन्यायाकडे व दुष्कृत्यांकडे दुर्लक्ष करून परमेश्वर आम्हावर शुद्ध प्रेम करतो व आमच्या समोर गुडघे टेकून आम्हाला शुद्ध करण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो. आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळावी म्हणून आपला परमेश्वर मरण स्वीकारतो. तो आपल्या विपुल प्रेमाने व कृपेने आपणास क्षमा करतो. आपला परमेश्वर तर पुन्हा पुन्हा त्याची आपल्यावरील प्रेम प्रकट करतो आणि आपल्या प्रतिसादाची तो वाट पाहतो. योहान 13:34 म्हणते, मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. आपल्या प्रभूने आम्हास प्रीतीचा कित्ता घालून दिला आहे. मग आम्ही स्वतःच ख्रिस्ताची अनुयायी म्हणत असू तर आम्हीही आमच्या कृत्यांतून त्याच्या प्रेमाची साक्ष जगाला दिली पाहिजे. म्हणजे त्याचे वचन आम्हा ठाई पूर्ण होईल. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. योहान 13:35. आज येशूने मिस्सा बलिदान आणि धर्मगुरुपद या 2 संस्कारांची स्थापना केली. माझ्या स्मरणार्थ हे करा असं जेव्हा येशू आम्हाला सांगतो तेव्हा केवळ शेवटच्या रात्रीचे भोजन पुन्हा पुन्हा करणे असे होत नाही. याचा अर्थ इतरांसाठी आणि येशूसाठी स्वतःला मोडणे. मिस्सा बलिदान म्हणजे स्वतःला मोडण्यासाठी एक पाचारण आहे. मिस्सा बलिदान साजरा करणे म्हणजे ख्रिस्ताच्या जीवनशैलीचे अनुकरण करणे. ख्रिस्ताच्या जीवनशैलीचे अनुकरण करणे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त शरीर ही परमेश्वराने मानवाला दिलेली एक सर्वोत्तम देणगी आहे. देणगी म्हणजे काय? प्रत्येक देणगीमध्ये देणाऱ्या व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा समावेश असतो. देणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या 2 व्यक्तींचा समावेश असतो. देणगी स्वीकारताच व्यक्तीमध्ये एक विलक्षण बदल घडून येतो. देणगी नियम व न्यायाचे उल्लंघन करून प्रेमाचे, सलोख्याचे व समझोत्याचे नाते प्रस्थापित करते. ख्रिस्ताच्या जीवनाचे ध्येय मानवाची सेवा करणे होते. माणूस नेहमीच परमेश्वराच्या पायाजवळ असतो, परंतु आज परमेश्वराला मनुष्याच्या पायाजवळ आपण पाहिले आहे. येशू आपल्याला देत असलेला हा सेवेचा एक धडा आहे आणि माझ्या स्मरणार्थ हे करा असे सांगणे ही कृती दर्शवणारी आज्ञा आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा ही कृती दर्शविणारी आज्ञा आहे. ख्रिस्ती असणे म्हणजे फक्त बोलणे नाही तर करणे सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्या कृतीतून परिचित होता. त्याचप्रमाणे येशू त्याच्या चेहऱ्यावरून नव्हे तर त्याच्या कृतीद्वारेच ओळखला गेला. येशू त्याच्या चेहऱ्याद्वारे नव्हे तर त्याच्या कृतीद्वारेच ओळखला गेला. मिस्सा बलिदान हे भाकर मोडण्याचे प्रतीक आहे. हे यज्ञ भोजन आहे. माझे मित्र फादर सीझर फरोज हे आपल्या ख्रिस्त शरीर एक महान देणगी ह्या लेखात म्हणतात. एका बाजूला राष्ट्रांतील अंतर कमी होत चालले आहे, त्याचवेळी व्यक्तीतील अंतर मात्र वाढत चालले आहे. ह्या जगाच्या पाठीवर काही लोक लठ्ठपणाने त्रासलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूस असंख्य लोक भुकेने व्याकुळ झालेले आहेत. मोठ्या मोठ्या शहरांत सुखसोयींचा गैरवापर केला जातो, तर खेड्यांमध्ये
आवश्यक सोयीच्या अभावाने लोक मृत्युमुखी पडत आहेत. अतिश्रीमंती व दारुण दारिद्र्य, सुखचैन व तुटवडा, हिंसा व अहिंसा अशा विरोधी रंगसंगतीने आपले हे जग रंगलेले आहे. या जगात बरेच लोक आहेत जे उपासमारीने मरत आहेत. आम्हाला त्यांच्यासाठी भाकरी देण्याची गरज आहे. येशू आपल्याला सांगतो की जोपर्यंत आपण त्यांना आयुष्याची भाकर देत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाची भाकर घेण्याचा हक्क नाही. जोपर्यंत आपण त्यांना आयुष्याची भाकर देत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाची भाकर घेण्याचा हक्क नाही. मिस्सा बलिदानामध्ये भाग घेतल्यामुळे आपल्याला अन्याय आणि उपासमार यांचे अस्तित्व सहन करणाऱ्या सामाजिक संरचनेवर, व्यवस्थेबद्दल दोषी वाटले पाहिजे. म्हणून जेव्हा जेव्हा येशू म्हणतो की मी जे केले तसे करा, म्हणजे जीवन जगण्यासाठी भाकर द्या, मिस्सा बलिदान एक आमंत्रण आहे, एक पाचारण आहे. जीवन निवडण्यासाठी, आपणासाठी अदृश्य असलेल्या जीवनाच्या हितासाठी संघर्ष करण्यासाठी. तत्वज्ञानी निकोलिया बेरदेव म्हणतात, माझ्यासाठी भाकर हा एक शारीरिक प्रश्न आहे, माझ्या शेजाऱ्यासाठी भाकर देणे हा एक आध्यात्मिक प्रश्न आहे. माझ्या शेजाऱ्याला भाकर देणे हा माझा एक आध्यात्मिक प्रश्न बनला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपल्याला कोणाचाच आधार नसतो तेव्हा आपल्याला परमेश्वराचा आधार असतो. दुष्काळातच आपल्याला सुकाळाची आठवण होते. गैरहजेरीत आपल्याला हजेरी हवेशी वाटते आणि दुःखातच आपल्याला सुखाचे महत्त्व कळून चुकते. दुष्काळातच आपल्याला सुकाळाची आठवण येते. गैरहजेरीतच आपल्याला हजेरी हवेशी वाटते आणि दुःखातच आपल्याला सुखाचे महत्त्व कळून चुकते. म्हणूनच दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेत म्हटले आहे, युकरिस्ट इज द सोर्स अँड समिट ऑफ आवर लाईफ. मिस्सा आपल्या जीवनाचा उगम व उच्चांक आहे. जगात ख्रिस्त शरीर हा एक आशेचा दीप आहे व हे एक प्रेमाचे प्रतीक आहे. प्रेम म्हणजे अशा व्यक्तींची काळजी घेणे ज्याच्याविषयी आपण अज्ञात आहोत. येशू ख्रिस्ताच्या मते प्रेमाला सीमा नसावी. येशूचा इतरांविषयी असा दृष्टिकोन होता की इतरांना त्यांच्यासारखेच होऊ दे, इतरांना त्यांच्यासारखेच होऊ दे, मला जसे हवे तसे होऊ न देणे. त्याने पेत्राला पेत्र, यहुद्याला यहुदा आणि थॉमसला थॉमस होण्याची परवानगी दिली. त्याचे नाकारणे, विश्वासघात करणे किंवा शंका घेण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप केला नाही. त्याच्याबद्दल त्यांच्या मनात नकारात्मक दृष्टिकोन असूनही तो त्यांच्यावर प्रेम करीत असे. येशूने योहान 15 म्हटले आहे, येशूने योहान 15:13 म्हटले आहे, माझ्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. आपल्या मित्राकरिता आपला प्राण द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याच्या हातात काहीच नव्हती, तर फक्त मनुष्यांद्वारे मारलेल्या खिळ्याशिवाय दुसरे त्याच्या हातात काहीही नव्हते. त्याने आपली भौतिक मालमत्ता म्हणजे आपले कपडेही दिले. त्याने आपले एकमेव रक्ताची नाते, त्याची आई ही जगासाठी दिली आणि त्यांनी शेवटी आपले जीवन आपल्यासाठी वाहिले, आपल्यासाठी समर्पण केले. येशूचे संपूर्ण जीवन म्हणजेच देणे होते. जे मी केले आहे तसे करा, अशा शब्दांत तो आपल्याला आज्ञा देत आहे.
आज आज्ञा गुरुवार आहे आणि आजच्या दिवशी येशू आपणास आज्ञा करीत आहे, जे मी केले आहे तसे करा. अशा शब्दांत तो आपल्याला आज्ञा देत आहे. त्याचे अनुकरण करण्यासाठी आपण तयार आहोत का? विश्वासू लोकांच्या प्रार्थना. प्रभू येशूने आपल्या दुःख सहनाच्या आदल्या संध्याकाळी पवित्र मिस्सा बलिदानाची स्थापना केली. त्या तारणाऱ्या प्रभूकडे आपण नम्रपणे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू ख्रिस्ता, आमच्यावरील प्रेमाखातर तू आमच्यामध्ये आलास. तुझ्या ख्रिस्त सभेत प्रेम, ऐक्य आणि निष्ठेची भावना वाढीस लागू दे. आपले उत्तर. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, तू नम्र बनून आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आमच्या समाजात समेटाची उमेद वाढीस लागू दे आणि जी लोक एकमेकापासून दुरावले आहेत त्यांच्यातील मतभेद आणि वैमनस्य नाहीसे होऊ दे आणि त्यांच्या जीवनात सदैव शांती आणि प्रेम नांदू दे. आपले उत्तर. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. तुझे आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन हे प्रेमाचे चिन्ह होते, प्रीतिभोजन होते. आमच्या कुटुंबामध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये प्रेमाची भावना अधिक वाढू दे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू, प्रीतीच्या कृत्याने तू आपल्या दुःख सहनाला सुरुवात केली. जी लोक आजारी आणि पीडित आहेत त्यांना तुझे सांत्वन दे. तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे त्यांना त्यांचा क्रूस वाहण्यास बळ आणि धैर्य दे. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा, तुझ्या प्रिय पुत्राने त्याच्या या जगातील शेवटच्या भोजनाद्वारे दैवी प्रीतीचं स्मरणचिन्ह आमच्यासाठी या पवित्र मिस्सा बलिदानाद्वारे दिलेलं आहे. आमच्या तुझ्यावरील निष्ठेत, श्रद्धेमध्ये आणि ऐक्यात दृढ होण्यास तुझी कृपा आम्हाला दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे. जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे. आयुष्याचा क्षण क्षण रे गे, आयुष्याचे हे दिन अवघे, तुझ्या स्तुती स्तव अर्पित रे. तुझ्या स्तुती स्तव अर्पित रे. जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे. प्रभु अर्पिले तव पदिरे. कर दोन्ही घे हे ममराया, तुझ्या प्रीतीने भरो देत त्या. हलू दे तुझ स्तव ध्यानारे, हलू दे तुझ स्तव ध्यानारे. जीवन घे माझे सारे, प्रभु अर्पिले तव पदिरे. प्रभु अर्पिले तव पदिरे.
बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या दानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या सर्व ख्रिस्त महामंडळाचे कल्याण होवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, जेव्हा आम्ही हे पवित्र बलिदान साजरे करतो तेव्हा आमचे तारण कार्य घडून येत असते. या बलिदानात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहेत. प्रभू आमचा परमेश्वराची आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा सत्य व सनातन याजक असून त्यांनी या शाश्वत बलिदानाची स्थापना केली. आमच्या उद्धारासाठी त्यांनी प्राणार्पण केली. माझ्या स्मरणार्थ तुम्ही हे बलिदान अर्पण करा असा त्यांनी आम्हास आदेश दिला. त्यांनी आम्हासाठी अर्पण केलेले त्याचे शरीर आम्ही सेवन केल्यामुळे आम्हाला नवी शक्ती प्राप्त होती. त्यांनी आम्हासाठी सांडलेले रक्त आम्ही प्राशन केल्यामुळे आमची पापे धुतली जातात. म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. स्वर्ग धरा के कोने कोने गूंज उठे तेरा नाम. परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. धन्य है वह जो आते हैं परमेश्वर के नाम. परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, प्रभु ईश्वर अखिलेश्वर. हे दयाळू पित्या, आम्ही तुझ्या जवळ येतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तुझी स्तुती करतो व तुझे आभार मानतो. आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर आणि त्यावर आपला आशीर्वाद घाल अशी आम्ही तुला ख्रिस्ताद्वारे विनंती करतो. आम्ही ही दाने तुझ्या पवित्र व विश्वव्यापी ख्रिस्त सभेसाठी तुला अर्पण करीत आहोत. तिचे सदैव रक्षण कर, तिला नेहमी मार्गदर्शन कर. सर्व जगभर तिच्यात शांती व ऐक्य नांदू दे. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लॉर्ड स्टॅनियल ह्यांच्यासाठी तसेच प्रेषितांकडून मिळालेली धर्मश्रद्धा स्वीकारणाऱ्या व शिकवणाऱ्या सर्वांसाठी आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. हे प्रभो, तुझ्या लोकांची आठवण कर. त्यांच्यासाठी आम्ही आता प्रार्थना करतो. तुझ्या समोर एकत्रित झालेल्या आम्हा सर्वांची आठवण कर. आमची श्रद्धा व निष्ठा तू जाणतोस. आमच्या व आमच्या प्रियजनांसाठी हा आभाराचा बली आम्ही तुला अर्पण करतो.
हे जिवंत आणि सत्य परमेश्वरा, आमच्या कल्याणासाठी व आमच्या तारणासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. अखंड ख्रिस्त सभेबरोबर एकचित्त होऊन ज्या दिवशी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला धरून शत्रूंच्या हाती देण्यात आले, तो दिवस आम्ही आज साजरा करतो. आमचा प्रभू व परमेश्वर येशू ख्रिस्त ह्याची माता नित्यकुमारी मरिया हिला आम्ही प्रेमपूर्वक वंदन करतो. तिचा पती संत योसेफ, प्रेषित व रक्तसाक्षी पेत्र व पौल, आंद्रेया, याकोब, योहान, थोमा, याकोब, फिलिप, मत्तै, सिमोन, बार्थोलेम, थादेया, लिनस, क्लेतस, क्लेमेंट, सिक्स्टस, कॉर्नेलियस, सिप्रियन, लॉरेन्स, खिजोगोनस, योहान व पौल, कॉस्मस व दामियन आणि इतर सर्व संत यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्या पुण्याईने व मध्यस्थीने आम्हाला तुझे नित्य सहाय्य व संरक्षण दे. हे पित्या, तुझ्या अखंड कुटुंबाकडून या दानाचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या दिवशी आपले शरीर व आपले रक्त ह्यांचे रहस्य आपल्या शिष्यांना साजरे करण्यास दिले, त्या दिवसाच्या स्मरणार्थ हे दान स्वीकार. या जीवनात तू आम्हाला शांती दे. सर्व काळच्या शिक्षेपासून आमचे रक्षण कर. तुझ्या निवडलेल्या लोकात आमची गणना कर. आमच्या या दानावर आपला आशीर्वाद घाल. खऱ्या मनाने व सत्यनिष्ठेने अर्पण केलेले हे दान स्वीकारनीय बनव. हे दान आमच्यासाठी तुझा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनव. आम्हाला व सर्व मानवजातीला पापमुक्त करण्यासाठी त्याने सहन केलेल्या दुःखाच्या आदल्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी त्याने आपल्या पवित्र व पूज्य हातात भाकर घेतली. स्वर्गाकडे म्हणजेच हे सर्वसमर्थ पित्या तुझ्याकडे दृष्टी लावून तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. हे पवित्र पित्या, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची स्मृती साजरी करतो. आम्ही तुझी सारी प्रजा व धर्मगुरू त्याच्या दुःख सहनाचे व विजयशाली पुनरुत्थानाचे भक्तिभावाने स्मरण करतो. हे ऐश्वर्यपूर्ण ईश्वरा, तू आम्हाला दिलेल्या दानांतूनच हा पवित्र व परिपूर्ण बली, ही शाश्वत जीवनाची भाकर, हा सनातन तारणाचा प्याला आम्ही तुला अर्पण करतो. या बलीवर कृपामय दृष्टीने पहा
ज्याप्रमाणे आपला सेवक आबेल ह्याची दाने, आमच्या श्रद्धेच्या आदिपिता अब्राम ह्याचा बली व तुझा महायाजक मेल्कीसेदेक याचे भाकर व द्राक्षरसाचे अर्पण तू प्रेमपूर्वक स्वीकारलेस, त्याचप्रमाणे आमचा हा परमपवित्र बली स्वीकारून घे. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या दूताने आमचा हा बली स्वर्गात तुझ्या वेदीवर न्यावा अशी आम्ही विनंती करतो. या वेदीवरून तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त आम्ही स्वीकारत आहोत. या प्रसंगी आमची अंतःकरणे तुझ्या हर एक कृपेने व आशीर्वादाने भरून टाक. हे प्रभो, मरण पावलेल्या व श्रद्धेच्या खुणेने अंकित होऊन आम्हा अगोदर गेलेल्या लोकांची आठवण कर. त्यांना व ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या सर्व लोकांना तुझ्या सहवासात चिरकाल प्रकाश, सुख व शांती लाभो. तुझे प्रेषित व रक्तसाक्षी योहान बाप्तिस्ता, स्तेफान, मथियास, बार्नबास आणि सर्व संत यांच्या सहवासाचा थोडाफार लाभ आम्हाला सुद्धा मिळू दे. आम्ही सुद्धा पापी आहोत, तरी सुद्धा तुझ्या दयेवर व प्रेमावर आमची पूर्ण श्रद्धा आहे. आमच्या पात्रतेमुळे नव्हे, तर प्रभू येशूच्या पुण्याईमुळे आमच्या पापांची क्षमा कर. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तू आम्हाला सर्व देणग्या देतोस. जीवनाने व चांगुलपणाने तू त्या संपन्न करतोस आणि आपल्या आशीर्वादाने पवित्र करतोस. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज तू आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव हा सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आमच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांचे शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यात यावा इतका मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राने या जगात आम्हासाठी प्रस्थापित केलेल्या भोजनामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त होते. या भोजनामुळे तुझ्या स्वर्गीय राज्यातील सुख शांतीचा परिपूर्ण अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.